श्रीराम. श्रोते हो नमस्कार. श्रद्धांजली कीर्तन समितीच्या वतीने संपन्न होत असलेला श्रद्धांजली कीर्तन सप्ताह जो वेदमूर्ती मोरेश्वर शास्त्री घैसास यांच्या अमूल्य सहकार्यानं वेदभवन या अत्यंत पवित्र वास्तूमध्ये हा कीर्तन सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजचा चतुर्थ दिन. या चतुर्थ दिनाची कीर्तन सेवा सादर करण्यासाठी आज आपल्याला लाभलेले आहेत कीर्तन क्षेत्रातल्या महान विदुषी सौभाग्यवती अस्मिता अरुण देशपांडे. त्या उच्च विद्या विभूषित आहेत. BSc, B.Ed आणि कीर्तनशास्त्रामध्येही त्यांनी BA केलेलं आहे. त्यांची विशेषता अशी आहे, कीर्तनाचार्य वैकुंठवासी हरिभक्तपरायण सदाशिव शास्त्री शिरवळकर यांच्या त्या स्नुषा आहेत. हाडाच्या शिक्षिका आहेत. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर डोंबिवली या ठिकाणी 22 वर्ष त्यांनी विज्ञान आणि गणिताचं अध्यापन केलेलं आहे. केवळ श्रीमद भागवताच्या अभ्यासासाठी त्यांनी आपल्या नोकरीवरती पाणी सोडलं आणि त्या श्रीमद भागवताचा कीर्तनाचा अभ्यास करू लागल्या. त्यांचे कीर्तनातले गुरु हरिभक्तपरायण आनंदबुवा जोशी. विविध विषयावर त्यांची कीर्तनं, प्रवचनं, कथाकथन, त्यानंतर संगीत गंगालहरी असेही विविध कार्यक्रम, तसंच श्रीमद भागवताचे सप्ताहही त्या करतात. शाहिरी कीर्तन ऐनी मेटे या ठिकाणी जी स्पर्धा झालेली होती त्यात त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. 2009 साली उज्जैनी येथे त्यांना कीर्तन रत्न, 2012 पुणे या ठिकाणी कीर्तन अलंकार आणि महिला दिनानिमित्त महिला कीर्तन श्रेष्ठ असा त्यांना पुरस्कार प्राप्त आत्तापर्यंत झालेले आहेत. मी हरिभक्तपरायण सौभाग्यवती अस्मिताताईंना विनंती करतो त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. ऑर्गनसाठी हरिभक्तपरायण पंडित चिंतामणी निमकर आणि तबल्यावरती पंडित किरण लिंगायत. धन्यवाद. आता आपण कीर्तन श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय रघुवीर समर्थ. रामदास कल्याण माझे आहे. रामदास कल्याण माझे आहे. मजला ठाव द्यावा
कृपा कटाक्षे करोनिया तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथ माझी व्युत्पत्ती किती बुद्धी नाल्पमती सलगे करितो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. गळ्यामध्ये वीणा, हातामध्ये टाळ किंवा चिपळ्या आणि मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम, एवढ्या अल्प भांडवलावर ज्यांनी त्या भगवंताला आपलंसं केलं असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. त्यांच्याबद्दल म्हटले, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी म्हणावे कसे हो तया लागी वाणी परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. पंढरीनाथ महाराज की जय. ज्या वाणीने अखंड भगवंताचं नाम घेतलं त्यामुळे प्रत्यक्ष भगवंताला सदेह त्यांना घेऊन जाता आलं. अशा या तुकाराम महाराजांना आम्ही वाणी वाणी म्हणावं का त्यांच्या वाणीने त्यांनी जे काही करून दाखवलं तो बोध घ्यावा, विचार करण्यासारखा प्रश्न. असे तुकाराम महाराज या अभंगातून सद्गुरूंचं वर्णन करून आम्हाला सांगतायत. जीवनात जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. म्हटलंच आहे, प्रपंचात वित्त धन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे परमार्थात भक्ती ती जर नसेल तो परमार्थच नाही. आणि त्याचप्रमाणे जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आम्हाला सद्गुरूंनाच शरण जायला हवं, दुसरा कुठलाही पर्याय नाही. मुळामध्ये भगवंतानी या नरदेहात आल्यानंतर आम्हाला बुद्धीचं वरदान जरी दिलेलं असलं, अफाट बुद्धिमत्ता जरी असली तरी सुद्धा प्रत्येक जीवाला शिकवायचं ज्या वेळेला, काही शिकायचं ज्या वेळेला असतं त्यावेळेला कुणीतरी बोट धरून दाखवणारा चालवणारा लागतो. आणि त्यामुळे सद्गुरूला पर्याय नाही. या भारतवर्षामध्ये कितीतरी मोठी परंपरा गुरु शिष्यांची आपल्याला सांगता येईल आणि या परंपरेचेच आम्ही पाईक आहोत. किती जणांची नावं घ्यायची हो, एका आर्येमध्ये वर्णन केलंय. जोड्या गुरु शिष्यांच्या, जोड्या गुरु शिष्यांच्या आर्यावर्तात दिव्या ढळती गोरख मच्छिंद्रा परी तैसा ज्ञानास जाण निवृत्ती
वर्तातल्या प्रसिद्ध जोड्या सांगितल्या आहेत. त्यातले गुरु जे आहेत ते सद्गुरु या पदवीला पोचलेले आहेत आणि जे शिष्य आहेत ते सत्शिष्य म्हणून ओळखले गेलेत. आणि म्हणून कितीही वर्ष झाली तरी या गुरु शिष्यांच्या जोड्या त्यांचं स्मरण आम्हाला करावंच लागेल. आम्ही करतोच आहोत, पण आम्ही नसताना पुढच्या पिढ्या सुद्धा या सगळ्यांचं स्मरण केल्याशिवाय राहणार नाहीत. असे हे सद्गुरू आणि सत्शिष्य आहेत. मुळामध्ये अगदी जन्म घेऊन आम्ही लहान बालक या स्वरूपात जे असतो ना, तेव्हा आमच्या सगळ्यांचा पहिला गुरु असतो आई. ती सगळं आम्हाला शिकवते हो. आणि विशेष असं आहे की मानवालाच शिकवावं लागतं. गाईचं वासरू बघा, जन्माला आलं की धडपड करून आपल्या पायावर उभं राहतं आणि लगेच दूध प्यायला सुरुवात करतं. त्याला शिकवावं नाही लागत. पण माणसाच्या मुलाला मात्र त्याच्या पायावर उभं राहायला दोन्ही अर्थाने बर का, अगदी चालायला लागायला सुद्धा 1.5-2 वर्ष लागतात. आणि अशा अर्थाने की आमचा मुलगा आता पायावर उभा राहिलाय बघायला हरकत नाही, 2चे 4 करायला हरकत नाही, अशाही अर्थाने तो पायावर उभा राहिला. हल्ली तर काय, आमच्या वेळेपर्यंत 20, 22, 25 इथपर्यंत मुलं आपापल्या पायावर उभे राहत होती. आता 30 काय आणि 35 काय हो, काही सांगताच येत नाही. असं मग पहिली गुरु आई. आणि म्हणूनच आम्हाला म्हटलेलंच आहे, शिकवलेलंच आहे, मातृदेवो भव. त्यानंतर वडील पितृदेवो भव. लौकिक अर्थाने शिक्षण घेण्यासाठी आम्ही शाळेमध्ये घातलं. तिथे जे शिकवणारे गुरु आहेत आचार्य देवो भव. तेवढं करून भागतंय का हो? नाही. लौकिक अर्थाचं शिक्षण सुद्धा आज कमी पडतंय. आणि मग या शिक्षणाच्या जोडीला आम्हाला काहीतरी कला, काहीतरी वेगळं ज्ञान मिळवण्याची आवश्यकता वाटते. मग ते शिकवणारे जे गुरु असतील त्यांना आम्हाला शरण जावं लागतं. हे जे गुरु असतात हे सगळे म्हणजे अगदी आई वडिलांपासून हे सगळे गुरु आहेत. या अभंगामध्ये महाराज जे वर्णन करतायत ते सद्गुरूंचं करतायत. मग प्रश्न असा पडेल, गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये फरक काय आहे? गुरवो बहवा संती शिष्य वित्तापहारका सदुर्लभ गुरुर्लोके शिष्य चित्तापहारका. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे जे सगळे त्या विषयातलं ज्ञान आपल्याला देतात. आमच्या डोंबिवलीत तर कुठले कुठले क्लास आहेत माहिती आहे का? तबल्याचे, पेटीचे हे आहेतच, नृत्याचे आहेत, मेहंदी काढण्याचे आहेत, ब्युटी पार्लरचे आहेत. अहो कुठला विषय असा राहिला नाही की त्याचे क्लास नाही. लाडू कसे करावेत याचेही क्लास आहेत आणि लोक जातात. कारण आता आईला घरी शिकवायला वेळ नाही, मुलीला शिकायला वेळ नाही, म्हणून मग अशा क्लासला लग्न ठरायच्या वेळेला जावं लागतं किंवा झाल्यावर. मग हे सगळे गुरु हे आम्हाला वित्त घेतल्याशिवाय ज्ञान देत नाहीत. तुमच्याजवळ वित्त किती आहे, तुम्ही किती देऊ शकताय याचा अंदाज घेऊन त्या प्रमाणामध्ये आम्हाला हे गुरु ज्ञान देतात. वयानी, ज्ञानानी, अनुभवानी ते आमच्यापेक्षा ज्येष्ठ असतात, श्रेष्ठ असतात, वंदनीयही असतात.
पण हे सद्गुरू नव्हे. मग सद्गुरू कोण? तर ज्यांना वित्ताचं काही पडलेलंच नाहीये, ते फक्त तुमच्या चित्ताची खेच बघतात. तुम्ही चित्त अंतःकरण जर त्यांना दिलं ना, तर ते सर्वस्व तुम्हाला द्यायला तयार असतात. आणि त्यांना सद्गुरू म्हटले. अशा सद्गुरूंचं वर्णन इथे तुकाराम महाराज करतायत. आणि जीवनामध्ये अशा सद्गुरूंना शरण जा असं म्हणतायत. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. जीवनात प्रत्येक क्षणी आम्ही आमची सोय बघत असतो. मला सोय काय कशामुळे होईल? मग अगदी इथे यायचं म्हटल्यानंतर डोंबिवलीतून त्या लाल परीने नको बाबा कुठे अडकलो तर वेळेत पोचायला पाहिजे, पैसे जास्त गेले तरी चालेल, प्रायव्हेट गाडीने जाऊ. इथे आल्यानंतर कुठे शोधायचं ते वेदभवन कुठे? आणि त्यात आता ते इतकं सगळं पुण्यात बदललंय. रिक्षावाल्यांमध्ये रिक्षात बसलं की ते विचारतात कुठून घेऊ, म्हणजे आमची विकेट लगेच पडते, कारण आम्ही काही सांगू शकत नाही कुठून घेऊ. मग त्याच्यासाठी म्हणावं पाहिजे, सोय पाहिजे. आधीच फोन करून ठेवला भाचे सुनेला, तू आहेस ना घरी, मला सोडशील ना नेऊन. सोय पाहिजे. पण खऱ्या अर्थाने हे व्यवहारातली सोय झाली. महाराजांना जी सोय म्हणायची ती ही नव्हे. महाराज जे म्हणतायत ना, सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय. आणि म्हणून सोय पाहतो त्याला सोयरा म्हणतात. प्रत्यक्षात सोयरे असे असतात की नाही ज्याचा त्याने अनुभव पाहून घ्यावा. पण सोय पाहतो तो सोयरा. त्यामुळे सद्गुरूच आपला खरा सोयरा आहे. कारण याच जन्माची नाही तर तो बोट धरून ज्या मार्गावरून आम्हाला चालायला शिकवणार आहे ना, ते आम्हाला पुढच्या जन्मातही उपयोगी पडणार आहे हो. आणि म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ते हा जो ते शब्द आहे ना, परब्रह्मवाचक आहे म्हणून वापरलाय. तुकाराम महाराजांनी अभंगात वापरलेला एक एक शब्द हा अत्यंत विचारपूर्वक योजनापूर्वक वापरलेला आहे. ते परब्रह्म. आणि म्हणून जसं परब्रह्माचं वर्णन करता येत नाही, येतं का हो? श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे, माहितीये ना आपल्याला. श्रुतींना वर्णन नाही करता येत तर आम्ही काय करणार हो? जसं त्या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही तसंच सद्गुरूंचंही वर्णन करता येत नाही. कारण ते परब्रह्म स्वरूपच असतात. असेही जे सद्गुरू आहेत, हे सद्गुरू आम्ही तत्व म्हणून, शक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. ते तत्व आहे. कारण आम्ही ज्या वेळेला एखादी व्यक्ती म्हणून बघतो कोणाहीकडे, व्यक्ती म्हणून पाहिलं की त्याचे गुणदोष दिसायला लागतात. आणि वस्तू म्हणून पाहिलं की त्याची उपयोगिता काय आहे, माझ्या उपयोगाचं आहे की नाही, हा विचार मनामध्ये येतो. म्हणून सद्गुरूंना व्यक्ती किंवा वस्तू न मानता ते एक तत्व आहे, ती एक शक्ती आहे, अशा भावनेने त्या सद्गुरूकडे पाहिलं पाहिजे. केवळ तुकाराम महाराजच आम्हाला सद्गुरूंचं महात्म्य वर्णन करून सांगतात का? छे, आमच्या सगळ्या संतांनी आम्हाला हाच उपदेश केलेला आहे. अहो, आमच्या माऊली नाही का म्हणतात सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा पूर्ण करी. समर्थ म्हणतात काय? जया
वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा, हे कल्पांती न घडे. 4 मनुष्य देह ज्याने धारण केलेला आहे त्यांनी 4 पुरुषार्थ प्राप्त करावेत असं आमचं शास्त्र आम्हाला सांगतं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ही रचना सुद्धा इतकी उत्तम प्रकाराने केलेली आहे. पहिला धर्म म्हणजे जे काही करायचे ते धर्माच्या पायावर आधारित, धर्माचा आधार घेऊन, धर्माला मान्य असं, धर्माला रुचेल असं, धर्माने सांगितल्यानुसार करायला पाहिजे. मग मध्ये अर्थ आणि काम ठेवले. दुर्दैवाने या कलियुगात हे 2च पुरुषार्थ आहेत असं लोकांना वाटायला लागलंय. अर्थ मिळवायचा आणि काम म्हणजे उपभोग घ्यायचा सगळ्याचा. नाही, तुम्ही अर्थ मिळवा. आमचे सगळे संत सांगतात की नाही, जोडून या धन. तुकाराम महाराजच म्हणतात, उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. मिळवा, भरपूर धन मिळवा, पण कसं? धर्मानी. माझ्या घरात येणारं धन जे आहे ते न्याय्य मार्गाने आलेलं असावं. कुणाच्या मुंड्या मुरगाळून, कोणाला फसवून, कोणाला गंडवून, कोणाला लुबाडून नको, टेबला खालून मुळीच नको. धर्माच्या पायावर आधारित असं धन आणि उपभोग सुद्धा धर्मानी, शास्त्रानी सांगितले ते जरूर घ्या. पण लक्ष कुठे असलं पाहिजे? मोक्षाकडे. चौथा जो पुरुषार्थ सांगितलाय जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी, आणि तो प्राप्त करणं इतकं सोपं आहे का हो? नाही. त्यासाठी सद्गुरूंकडेच जावं लागेल. आणि सद्गुरू आम्हाला आधीच्या जन्मातले आमचे जी काही कर्म आहेत ती पाहून त्यानुसार योग्य ती साधना आम्हाला देतील, आणि त्या साधनेचा अवलंब केल्यानंतर आम्ही पुढे जाऊ. आपण समर्थांचं पाहिलं, माऊलींचं पाहिलं. महाराष्ट्रातल्याच संतांनी सांगितलं का हो फक्त सद्गुरूंना शरण जा, सद्गुरू वाचून पर्याय नाही हो. आमचे कबीरही म्हणतात ना, गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट, बड़ा बिकट जमघाट, जमघाट कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे, कौन बतावे, कौन बतावे वाट. भ्रांती की बाड़ी नदिया बीच मो, अहंकार की लाट, हे होऊ नये असं वाटत असेल तर सद्गुरूंनाच शरण जायला पाहिजे. आता सद्गुरूंना शरण जायचं 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 ठरवलं तरी आपल्याकडे पण काहीतरी पात्रता आली पाहिजे हो, तर ते सद्गुरू आपल्याला स्वीकारतील. मग त्यासाठी मी शिष्य व्हायला पाहिजे असं आधी वाटलं पाहिजे, आणि शिष्य व्हावं असं वाटल्यानंतर त्या शिष्याच्या अंगी काय गुण असावेत? स्थिरा बुद्धी तैसा, नियमितपणा संग बरवा, अहो उत्साहाचा खळखळ झरा नित्यची नवा, सदा ज्ञान प्रेमा कुतूहल नवे सरलता, असा श्रद्धा योगी गुरुसी भजनी तो शिविबुधा. कोणते कोणते गुण असले पाहिजेत शिष्याच्या अंतःकरणात, त्याच्या मनात?
स्थिर बुद्धी, स्थिरा बुद्धी तैसा. कारण बुद्धी जर इकडे तिकडे भरकटलेली असेल, एकाग्र नसेल, तर आकलन पटकन होणार नाही कुठल्याही विषयाचं. अगदी आपल्या आजीचं उदाहरण आठवा, कारण आजकाल सुई आणि दोरा घरात असतो का नाही हा संशोधनाचा विषय. कपडे फाटेपर्यंत घालायचेच नसतात, त्याच्या आधीच नवे भरपूर येतात, ते देऊन टाकायचे. आपल्या लहानपणी असं नव्हतं. ती आजी सुई दोरा घ्यायची आणि आधी त्या नेढ्यात सुईच्या दोरा घालण्यापूर्वी त्या दोऱ्याला असा पीळ द्यायची. का तर त्याचे जे धागे इतस्ततः गेलेले आहेत ते एकत्र करायचे, म्हणजे नेढ्यातनं पटकन दोरा जातो. तेच इथे आमचं जर चित्त अनेक गोष्टींमध्ये विखुरलेलं असेल तर ते एकाग्र होणार नाही. आणि म्हणून स्थिर बुद्धी असणं अत्यंत आवश्यक आहे. स्थिरा बुद्धी तैसा नियमितपणा. विद्यार्थ्याच्या शिष्याच्या अंगी दुसरा गुण आहे नियमितपणा. आज केला अभ्यास, पुढे 8 दिवस गणपती उत्सव आहे, अभ्यास. अरे बुद्धीची देवता आहे ना ती, ठेवून कशी देतो पुस्तकं? उलट त्यावेळेला थोडं जास्त अभ्यास केला पाहिजे, तर त्या गजाननाचे आशीर्वाद मिळतील. नियमितपणा, जे करायचे ते नियमित, सतत. संग बरवा, किती सुंदर सांगितलंय. विद्यार्थी दशेमध्ये जर संगती बिघडली तर आयुष्याचा नाश व्हायला वेळ लागत नाही. संग बरवा. अहो उत्साहाचा खळखळ जरा, तारुण्य आहे, उत्साह पाहिजे अंगामध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी. हे मला आलंच पाहिजे, मी मेहनत करीन त्याच्यासाठी, ही जिद्द अंगामध्ये पाहिजे. तेवढे प्रयत्न त्यांनी केले पाहिजे. अहो उत्साहाचा खळखळ जरा, नित्यची नवा. सदा ज्ञान प्रेमा. प्रेम कुठं पाहिजे? ज्ञान मिळवल्यानंतर. 5वीत आणि 6वीतच ही माझी गर्लफ्रेंड, इथे जर चित्त असेल तर कसं हो ज्ञान मिळणार? त्यामुळे सदा ज्ञान प्रेमा, कुतूहल नव्हे. कुतूहल असतंच त्या वयात, पण ज्ञानाबद्दल असावं. कुतूहल नव्हे, अनसरलता. सरळ मार्गाने जाऊन मला यश प्राप्त करायचंय हे पाहिजे. वेडे वाकडे आडवळणाचे मार्ग, शॉर्टकट्स नकोत. ते तात्पुरतं देतील काहीतरी, पण योग्य यश जर प्राप्त करायचं असेल तर मेहनतीला, कष्टाला पर्याय नाही. असा श्रद्धा योगी, अंतःकरणात त्या सद्गुरूंबद्दल अशी श्रद्धा ज्याच्या आहे तो काय करील? असा श्रद्धा योगी स्वतः कष्ट घेईल आणि विबुधा जनांना सुद्धा तोषवील. म्हणजे त्याच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होईल असे गुण त्या शिष्यामध्ये असले पाहिजेत. मग आता शिष्यातले कळले, गुरु पाहिजे, ज्ञान मिळवायचंय. असं नुसतं जाऊन मला ज्ञान द्या, देईल का कोणी? नाही देणार. मग ते कसं मिळवावं? गीतेने सांगून ठेवलंय. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिना. गोपाल कृष्ण भगवान की जय. तत्विद्धि, तत् म्हणजे ते काय? ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या, आत्मज्ञान याच्याबद्दल म्हणले. ते मिळवण्याचा विधी. तत्विधी. पहिलं प्रणिपातेन. वंदन, दंडवत, नमस्कार, प्रणिपात काही म्हणा, पण हे आवश्यक आहे. कारण त्या गुरुजवळ ज्ञानाचा केवढाही मोठा सागर असला तरी आमच्या या घागरीने जर नम्रच झालं नाही, मान झुकवलीच नाही, तर त्या ज्ञानाच्या साठ्यातला एक थेंब सुद्धा जसा घागरीत येणार नाही, तसा त्या सद्गुरूकडे कितीही ज्ञान असलं तरी शिष्याने नम्र झाल्याशिवाय त्याच्या बुद्धीत
त्या ज्ञानातलं काहीही येणार नाही. म्हणून वंदन, दंडवत, प्रणिपात अत्यंत आवश्यक आहे. मनामध्ये हा भावच हवा, सद्गुरूंच्या बद्दल हा भाव हवा. प्रणिपात. दुसरं एक याच्यात जाता जाता बारीक, की एखाद्या गुरुकडून काही थोडं ज्ञान मिळालं तरी त्याची जाणीव अखंड अंतःकरणात ठेवली पाहिजे. नाही तर ती विद्या शापित ठरते, आयत्या वेळी दगा देते. आणि म्हणून जे काही 2 अक्षरं जरी आम्ही एखाद्या सद्गुरूंकडून शिकलो असेल ना, तरी अंतःकरणात ती जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून म्हणले पहिलं दंडवत, तत्विद्ये प्रणिपातेन. दुसरं परिप्रश्नेन. मला जे कळलं नाहीये, ज्याचं अज्ञान आहे, त्याबद्दल मी प्रश्न विचारून माझं अज्ञान दूर केलं पाहिजे. पण ते प्रश्न विचारतानाही, माझे संशय दूर करतानाही नम्रपणा हवा. गुरुच्या बुद्धीची परीक्षा घ्यावी या विचाराने, या हेतूनी प्रश्न विचारणं नको. तत्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन. आणि उत्तम प्रश्न ही चांगल्या शिष्याची खूण असते, तसं उत्तम उत्तर देणं ही चांगल्या गुरुची खूण असते. त्यामुळे प्रश्न विचारले पाहिजे. आणि तिसरं सांगितलंय सेवया. सेवा म्हणजे इथे शरीराने सेवा अपेक्षित नाहीये. मग काय आता काढून टाकायचं का हे? अहो, भगवंताच्या मुखातनं आलेलं आहे, ते कालातीत आहे. कालही योग्यच होतं, आजही योग्य आहे, आणि उद्याही ते योग्यच असणार आहे. मग अर्थ काय घ्यायचा? आपल्या वागण्या बोलण्याने आपल्या सद्गुरूंचा जराही उपमर्द किंवा आज्ञाभंग होणार नाही असं आचरण ठेवणं, याला सेवया असं म्हटलेलं आहे. या प्रकारांनी आपण ज्ञान मिळवू शकतो. मग इथे या अभंगामध्ये म्हटले की काय करतात हे, त्यांची उपमा देताच येत नाही. आता सद्गुरु वर्णवेना. सद्गुरूंचं वर्णन नाही करता येत, कारण त्यांना काही आम्हाला देताच येत नाहीत उपमा. कशी द्यायची हो? लोह परिसाची नस आहे उपमा. परिस मुळामध्ये अस्तित्वात नाहीच, कल्पना आहे. पण तो काय करतो तर लोखंडाला सुवर्ण करतो. आपल्यासारखं परिस करत नाही. पण इथे सद्गुरू मात्र काय करतात? आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आणि मग असे जे सद्गुरू आहेत, या सद्गुरूंची सुद्धा लक्षणं माहीत पाहिजे. खऱ्या सद्गुरूंना आम्ही गेलं पाहिजे शरण. नाही तर आज सगळीकडेच भोंदू सगळ्याच क्षेत्रात आहेत हो. आणि म्हणून तुकाराम महाराज आम्हाला सावध करतात की आम्ही जर असे चुकलो तर तुकाराम महाराज म्हणतात, गेले विसरून खऱ्या देवा. त्या खऱ्या सद्गुरूंचा शोध आम्ही घेतला पाहिजे. मग असे सद्गुरू कुठं शोधायला जावेत हो? आताच्या या दुनियेत कुठे मिळणार? अहो, आता शोधायला जाऊ नका. एवढे संत आमच्या भारतवर्षामध्ये होऊन गेले, आणि त्या संतांनी वाङ्मय रूपाने आमच्यासाठी खूप काही लिहून ठेवलंय. त्यामुळे ते सद्गुरू म्हणून त्या संतांनाच माना. आणि त्यांच्या ग्रंथांचं जर आम्ही परिशीलन केलं, त्यात सांगितलेल्या मार्गाने जर आचरण केलं, तर आम्हाला त्यांचीही कृपा होते. आणि अशी सद्गुरूंची कृपा कुणावर झाली? कुणाला सद्गुरूच्या कृपेने काय लाभलं, काय प्राप्त झालं, हे आपण आख्यान भागामध्ये पाहूया. मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी,
श्रोते हो नमस्कार. खणखणीत आवाज आणि प्रतिपाद्य विषयाचं अत्यंत सांगोपांग आणि साकल्याने ज्ञान असा हरिभक्तपरायण सौ अस्मिताताईंचा पूर्वरंग आपण ऐकलात. आता या ठिकाणी श्रद्धांजली समर्पणाचा हा कार्यक्रम होईल. पहिली श्रद्धांजली जी समर्पित केली जाते हरिभक्तपरायण बेडेकर बुवा यांचा जन्म 3 मार्च 1952. शिक्षण MA BEd, शिक्षण खात्यामध्ये नोकरी आणि गायन आणि कीर्तनाचा अत्यंत गाढ व्यासंग. गायनाची माध्यमा परीक्षा उत्तीर्ण झालेले, कीर्तन अलंकार उत्तीर्ण झालेले. हरिभक्तपरायण काणेबुवांच्याकडे ज्यांनी कीर्तनाचं अध्ययन केलं आणि श्री श्री रविशंकर यांच्या प्रणित सुदर्शन क्रियेवर आधारित आर्ट ऑफ लिव्हिंगचे जवळजवळ 50 ते 75 कोर्स त्यांनी घेतलेले होते. असे बेडेकर बुवा आत्ता नुकतेच निवर्तलेत, म्हणजे 3 सप्टेंबर 2025. त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली कीर्तन समितीच्या वतीने हरिभक्तपरायण विश्वासबा कुलकर्णी श्रद्धांजली समर्पित करतील. दुसरी जी श्रद्धांजली आहे ते एक महान विभूती आहेत, ज्यांचं नाव स्वानंद सुखनिवासी समर्थ सद्गुरू श्री हनुमानदासजी महाराज अर्थात परमपूज्य श्री गोविंद अनंत जोशी, वास्तव्य सांगली. माझं भाग्य आहे एवढ्या मोठ्या विभूतीचा परिचय मला श्रद्धांजलीच्या रूपाने देता येतोय. महाराज हे खरोखर साक्षात मारुतरायांचा अवतार असून नामयोगी श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रमाणेच ज्यांच्या रोम रोमामध्ये रामनाम विलक्षण अशा अवस्थेत निनादत होतं. विशेषतः विज्ञाननिष्ठ डॉक्टरांनीही ते ऐकलं होतं, अनुभवलं होतं. श्री नर्मदेच्या उत्तर तटावरचे तपोनिष्ठ ब्रह्मीभूत श्री विश्वनाथ प्रकाश ब्रह्मचारीजी महाराज हे महाराजांना विशेष मानत असत. प्रत्यक्ष मारुतीराय अशा दृष्टीनेच त्यांनी अनुभूती घेतलेली होती. श्री महाराजांना बालपणापासूनच टोकाची विरक्ती, समर्थ रामदास स्वामींसारखीच बलदंड शरीरयष्टी प्राप्त झालेली होती. आयुष्यभर मारुतीरायांची उपासना केलेली, बालवयातच हिमालय यात्रा केली आणि त्यानंतर मारुतीरायांचा दृष्टांत आदेशानं संपूर्ण भारताची तीर्थयात्रा केली. मातापित्यांनाही त्यांनी ती यात्रा घडवली. प्रत्यक्ष मारुतीरायांचा वरदहस्त त्यांच्या मस्तकावरती होता आणि त्यांच्याच कृपेने दृष्टादृष्ट विजय करून श्री महाराजांनी अनेकांना भक्ती आणि मुक्ती प्राप्त करून दिली होती. महाराजांचे अनुभव हे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा भारतातल्या अनेक सद्भक्तांना आलेले आहेत आणि आजही येतात. जीवनात अनेकांना मार्गदर्शन केलं, अनेक रंजल्या गांजलेल्यांना भक्तीचा मार्ग दाखवला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अनेकांना भक्ती मार्गाला यांनी लावलं आणि रामनामाचा महिमा पटवून दिला. नर्मदा मैयाच्या 2 परिक्रमा त्यांनी पूर्ण केल्या. अखंड रामनामाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. विशेष असं की हनुमानदासजी महाराज हनुमत स्वरूप होऊन राहिले ते अशा एका विलक्षण अवस्थेमध्ये की एकेकाळी त्यांचं बंद पडलेलं घड्याळ दुपार 1:17 हे दाखवत होतं आणि तीच त्यांची निर्याणाची वेळ होती. श्रावण वद्य अष्टमी युक्त नवमी सर्वत्र गोकुळाष्टमी साजरी होत असताना दिनांक 10 ऑगस्ट 2012 शके 1934 रोजी भगवंताच्या स्वरूपामध्ये श्री हनुमानदासजी महाराज राममय झाले. देवाची जयंती आणि ती संतांची पुण्यतिथी ही खूण त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली. त्यांना ही श्रद्धांजली वाहण्यासाठी हरिभक्तपरायण तेजस्विनीताई कुलकर्णी या ठिकाणी येत आहेत. तिसरी श्रद्धांजली जी वाहिली जाते ती काशीकर काकांना. मनमाडचे श्रीयुत यशवंत पुरुषोत्तम काशीकर. काशीकर काकांनी मनमाडमध्ये अनेक साधकांना भक्ती मार्गाला लावलं, अनेक उत्सव सुरू केले. कीर्तन भजनाची गोडी मनमाडकरांना ज्यांनी लावली असे
काशीकर काका. माझा योग असा काय त्यांचा ऋणानुबंध आहे मला अवगत नाही, परंतु यंदा त्यांना 6व्या वर्षी या ठिकाणी श्रद्धांजली कीर्तन समितीतर्फे ही श्रद्धांजली वाहिली जाते. या काशीकर काकांना श्रद्धांजली वाहिली जाण्यासाठी हरिभक्तपरायण रामनाथजी अय्यर या ठिकाणी येतील. श्रद्धांजली वाहण्यासाठी हरिभक्तपरायण तेजस्विनीताई, हरिभक्तपरायण विश्वासभाऊ कुलकर्णी आणि हरिभक्तपरायण रामनाथजी अय्यर तिघांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राम जय राम जय जय राम. 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 हरिभक्तपरायण सौ अस्मिताताईंना मी विनंती करतो, त्यांनी आता उत्तरंगाला सुरुवात करावी. उद्याची कीर्तन सेवा म्हणजे 5व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी सादर करण्यासाठी गोमंतकातले श्रेष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री केशवराव शिवडेकर या ठिकाणी उपस्थित राहतील. धन्यवाद. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 1-2 मिनटं भगवंताचं नामस्मरण करूया आणि आख्यानाला सुरुवात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
नाथा घरी भोजन चाले, नाथा घरी भोजन. मांडियला पत्रावळी स्वये घालिते रांगोळी, पंचपक्वान्नांची दाटी, पंगतीत वाढे नेटी, काढी उष्णी आपण, काढी उष्णी आपण चाले, नाथा घरी भोजन चाले. नाही भेद जात पात, नाही भेद जात पात, भरवितो एकनाथ. घ्या हो तूप भात, खंड नाही आग्रहात. करी नाम संकीर्तन, करी नाम संकीर्तन चाले, नाथा घरी भोजन चाले. सारी देवाची लेकरे, काय भांडती पामरे, सर्वभूती आत्माराम, करी कैवल्याचे धाम, जाणे अस्पृश्यांचे मान. घाली डोळ्यामध्ये अंजन, घाली डोळ्यामध्ये अंजन चाले, नाथा घरी भोजन चाले, नाथा घरी भोजन चाले, नाथा घरी भोजन. हे वर्णन कशाचं आहे? नाथांच्या घरच्या भोजनाचं. नाथांकडे हा गरीब, श्रीमंत, हा सवर्ण, हा अस्पृश्य, हा माझा हा तुझा असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. सगळ्यांना अगदी आपलेपणाने बोलवायचे. हो, नुसतं बोलवायचे नाही, जेवायला घालायचे, स्वतः उष्ट्या पत्रावळी उचलायचे. असे नाथ महाराज, त्यांच्या घरच्या जेवणाचं वर्णन काय काय होतं हो जेवणात, पटकन आपणही जाऊन येऊया. धवल शुभ्र शाल लवणाजवळी, धवल शुभ्र शाल लवणाजवळी, विराजली ती लिंबे पिवळी, विराजली ती लिंबे पिवळी, नटल्या भिजल्या सोजवळ डाळी, नटल्या भिजल्या सोजवळ डाळी, एक वाटली एक मोकळी, एक वाटली एक मोकळी, एक भिजवणे खमंग तळली, एक भिजवणे. तैशा होत्या आमट्या उसळी, तैशा होत्या आमट्या उसळी, होती कारली वांगी काळी, होती कारली वांगी काळी, अळूघो साडी चुका पडवळी, अळूघो साडी, अळूघो साडी चुका पडवळी, चक्री भोपळा फणस कोवळा, चक्री भोपळा. भात साडीचा मृदुल कणांचा, भात साडीचा मृदुल कणांचा, सुगंध घम घम पसरे त्याचा, सुगंध घम घम पसरे त्याचा, शोभित
होता हो, नाथांचा भागवत सप्ताह होता. आणि ऐकायला त्या सगळ्या पैठणातले अगदी लहान थोर गरीब श्रीमंत सगळे येत होते. समाप्ती झाली भंडारा, आणि त्या भंडाऱ्यात हे उढे पदार्थ आणि गावातल्या सगळ्यांना आमंत्रण. या नाथांकडे महादू नावाचा एक हरिजन वस्तीमध्ये राहणारा गरीब आणि त्याची पत्नी असे दोघे जण श्रवणाला येत होते. मनोमन नाथांना आपले सद्गुरूच मानलेलं होतं. का तर नाथ जसे बोलतात तसे वागतात हे त्यांनी अनुभवलं होतं, आणि त्यामुळे नाथांनाच मनोमन गुरु मानलं होतं. याचं वर्णन केलंय. महदुना में भाविक एक श्रोता, महदुना में भाविक एक श्रोता, असे मानित सद्गुरु एकनाथ, असे मानित दृढ भावे विठुपश जय केला, दृढ भावे संत संगतीने धन्य जन्म झाला, संत संगतीने धन्य जन्म झाला, संत संगतीने धन्य जन्म झाला. असा हा महादू. जेवण झाली सगळ्यांची, आणि दुसऱ्या दिवसापासनं गावातले श्रीमंत सावकार मोठे मोठे बडे व्यापारी जे होते ते आता नाथांना आग्रह करायला लागले की तुम्ही आमच्या घरी भोजनाला या. आणि त्यांचा तो भाव पाहिला अंतःकरणातला. कारण एका सच्शील ब्राह्मणाला जर जेवायला घातलं ना तर पुष्कळ पुण्य मिळतं. हे माहीत होतं लोकांना. प्रवचन कीर्तन ऐकून नाथांचं जर उच्चिष्ट आपल्या घरात सांडलं तर आपलं धन्य होईल जीवन, अशी भावना त्या लोकांची होती. आणि म्हणून नाथांना जेवायचा आग्रह करत होते. नाथही आढेवेढे न घेता त्यांचा तो जो भाव आहे त्याला न्याय देत होते. ठीक आहे. हा महादू घरी आला. याच्या मनात आलं नाथांना आपल्या घरी जेवायला बोलवावं, आणि हा विचार त्याने आपल्या पत्नी पुढे मांडला. अगं, गावातले सगळे लोक नाथांना जेवायला बोलवत आहेत, आपणही बोलवायचं का? ती हसलीच. काय खोळे का वेडे तुम्ही, का काय झालं? महादू विचारतोय. अहो, ते कशाला आपल्याकडे जेवायला येतील? आपण काय बामण आहोत का? ते नाही यायचे आपल्याकडे जेवायला. अगं नाही ग, माझ्या नाथांकडे जात पात मोठा लहान असं काही भेदभाव नाही ग. येतील, नक्की येतील. ती म्हणते, मला वाटते वेळ लागलं तुम्हाला. काय असतं, पुरुष जे असतात ते भावनेने विचार करतात, आणि स्त्रिया ज्या असतात त्या प्रात्यक्षिक त्यांच्या डोक्यात असतं, व्यवहार असतो, त्यांची वृत्ती व्यावहारिक असते. ती म्हणते, अहो तुम्ही काय भ्रमिष्ट झालात की काय? नाथ का तुम्ही भ्रमित झाला, का तुम्ही भ्रमित झाला, का तुम्ही भ्रमित झाला. द्विजकुलभूषण नाथ तयांसी, द्विजकुलभूषण नाथ तयांसी, पाहिन म्हणता जेवा
जातपात मानत नसले तरी आपल्यासारख्याच्या घरी जेवायला आल्याबद्दल त्यांचीच जात त्यांना वाळीत टाकील आणि त्याचं पाप आपल्या डोक्यावर येईल. नको. बायको का नको म्हणतीये हे याला पटतच नव्हतं. त्यामुळे तो म्हणाला, काय मूर्खासारखे विचार करते, अगं माझ्या बरोबर तूही येतेस ना प्रवचन ऐकायला. नाथ जसं सांगतात तसंच वागतात, हे अनुभवाला आलं नाही तुझ्या? आलंय हो. आणि त्यांनी तिला गप्प केलं. नको मजला सांगू सज्ञान काही, नको मजला सांगू सज्ञान काही, मदिय सद्गुरूच्या ठाई भेद नाही, मदिय सद्गुरूच्या. अरे माझे सद्गुरू आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म त्यांच्या रूपाने अवतरलंय आणि तू हे भलते सलते की मुद्दे काढतेस? काही नाही, तू नाही म्हणलीस तरी मी बोलवणारेच. स्वयंपाक करणारेस की नाही तेवढं सांग. आता हिचा खरा मुद्दा बाहेर आला. ही म्हणाली, अहो मलाही वाटतं नाथांना घरी बोलवावं, गोडधोड करावं, जेवायला घालावं, कापड चोपड द्यावं, पण हे सगळं मनातले मांडे मनात. आपल्याकडं सकाळ कशी बशी भागते. म्हटलं रात्री आपण फक्त पाणी पिऊन झोपतो, नाथांना बोलवायचं, काही गोडधोड नको करायला. कसं जमायचं? एवढं. आता एखाद्या पुरुषाने ठरवलं ना, शेंडी तुटो वा पारंबी तुटो, ते काही मला सांगू नको. मी ठरवलंय, मी नाथांना घरी जेवायला आणणार म्हणजे आणणार. आणि त्याच विचारात हा झोपी गेला. अहो मनी बसे ते स्वप्नी दिसे. स्वप्नात याच्या नाथ येतायत, जेवायला बसले, छान आपण पुरणपोळीचं जेवण वाढतोय. वचने किम दरिद्रता. असं सगळं. सकाळी सकाळी उठला अत्यंत प्रसन्न आणि म्हणाले, हे बघ माझा विचार झालाय, घरात काय तांब्या पितळेची भांडी आहेत ना, ती दे. कशाला? अगं कशाला, काय मोडीत घालतो. त्याचं जे पैसे येतील त्यातनं तुला शिधा आणून देतो, पुरणपोळी कर. आता काही प्रश्न आहे? मी तुला सामान आणून दिल्यावर तुला पुरणपोळी करायला हरकत नाही ना? ती म्हणाली, माझं मेलीचं काय जाते, द्या आणून शिधा, मी करते पोळ्या. आणि याने ठरवलं, मनाचा पक्का निर्धार केला आणि म्हणाला, मग आधी आमंत्रण करून येतो. बरं म्हणे, जातो मी आमंत्रण द्याया, जातो मी आमंत्रण द्याया, श्री एकनाथ गुरुराया स्वामीला, श्री एकनाथ गुरुराया स्वामीला. करू मोड तोड भांड्यांची, करू मोड तोड भांड्यांची, खायास घाल
आणि नाथांच्या वाड्या पुढे येऊन उभा राहिला. कसा उभा राहिलाय हो? बाहेरच, दिंडी दरवाजाच्या बाहेर रस्त्यावर हात जोडून उभा राहिलाय आणि जोडून या कर संपुटी असा उभा राहिलाय. कसा? जणू रामा पुढे तो रामदूत उभा असतो ना, तसा दिसावा. आणि मनातल्या मनात म्हणतोय, बोले हे गुरुराज नाथ पदरी घ्याजी अजी हा जन दासाचे गृहिये उनी गुणनिधे प्रेमे करा भोजन. मनात, सगळं मनात योगायोगाने नाथ उठून तोंड हातपाय धुत होते आणि एक सावकार नाथांच्याकडे आला होता. आता सावकार होता तो आत आला आणि नाथांना म्हणाला, नाथ आज आमच्याकडे भोजनाला यावं. आणि नाथ म्हणाले, हो येईन की भोजनाला, त्यात काय. आणि आत माझघराकडे वळून गिरिजाबाईंना सूचना द्यावी म्हणून नाथ म्हणाले, ऐकलं का, आम्ही आज भोजनासाठी आमंत्रित आहोत. यांनी हे ऐकलं बाहेर आणि हा म्हणाला, काय माझे नाथ, अरे मी प्रत्यक्ष समोर जाऊन बोललो पण नाही, पण माझ्या मनातला भाव माझ्या सद्गुरूला कळला आणि ते येणार. निघाला तिथून साष्टांग दंडवत रस्त्यावर घातला त्याने आणि हलकं शरीर झालं. आनंदित प्रफुल्लित झालेलं मन पिसासारखा हलका झाला, जसा उडत निघालाय. आणि धावत धावत तो घरी आला. आनंदाने हर्षाने फुलला महादूर नमाय आनंद गगनात स्वर्गची आला हाती स्वर्गची आला हाती नांदे प्रत्यक्ष देव सदनात. मी नुसतं मनातल्या मनात बोललो आणि नाथांनी मान्य केलं. नाथ येणार आपल्याकडे जेवायला. आण काढलीस का भांडी, लगेच नेतो मोडीत घालतो. काय जी होती पातेली भांडी ताट वाट्या पितळेची तांब्याची ती मोडीत घातली. येणाऱ्या पैशातनं शिधा आणला. काय शिधा आणला हो? फक्त पुरणासाठी डाळ, गूळ, थोडस तूप, कणिक एवढं सामान घेऊन आला. घे म्हणाले, आता पुरणपोळी कर. ती पुन्हा प्रश्नार्थक चेहरा तिचा. आता काय झालं? तिच्या डोळ्यात पाणी आलंय. अगं झालं काय, बोलशील तेव्हा मला कळेल ना, सांग तरी. ती म्हणतीये, धातू थोडे मूठ दोन मूठ तांदूळ होते घरात, थोडा भात करीन असं विचार होता, पण आता एकही धातूचं भांड नाही. भात शिजवू कशात मी? वाईट वाटते. आणि नाथांना वाढायचं कशात हो? आता एकही ताट नाही, वाटी नाही. परळात वाढायचं का? म्हणजे मातीचं जे असतं त्याच्यात. पण हा म्हणाला, अगं नको काळजी करू, परसात इतकी झाड आहेत, छान पत्रावळ लावतो ना,
पत्रावळीवर फक्त पुरणपोळी कर, नाथांना आवडते हो, बाकी काही करू नको, तेवढं केलंस ना तरी पुरे. आणि झालं, हिलाही आता कळलं फक्त पुरणपोळी करायची आहे. ती तयारीला लागली आणि तिने ते सगळं घर झाडून सारवून घेतलं. याने पण बाहेरचं अंगण झाडून घेतलं, सारवून घेतलं, सडा टाकला, रांजणामध्ये पाणी भरून ठेवलं, नाथांना आल्यावर पाय धुवायला पाणी लागेल म्हणून. आणि अशी सगळी ती लागली तयारीला, पुरणपोळ्या करायच्या आहेत तिला, त्या तयारीला ती लागली. यांनी अंगणामध्ये जाऊन तरवडाच्या फुलांचा हार नाथांच्या गळ्यामध्ये घालायला करून ठेवला. जे काही फाटकं तुटकं होतं त्याच्यावर अंथरुणं घातली, ते लपवलं, झाकलं. संसार असाच करायचा असतो हो. नाथांना बसायला म्हणून एक गोंडपाट टाकलं, याच्यावर नाथ बसतील. आणि थोडे पैसे शिल्लक राहिले, पुन्हा गेला आणि नाथांना एक मांजरपाटाचं धोतर आणि एक उपरणं असं घेऊन आला की भोजनाला बोलवायचंय, वस्त्रही द्यायला पाहिजे, वस्त्रदानही व्हायला पाहिजे. तिला दाखवलंय, तिलाही आनंद झाला. हे सगळं होईपर्यंत दुपार झाली, भोजनाची वेळ झाली. आणि हा म्हणाला, झालंय ना सगळं, मी आता नाथांना घेऊन येतो बरं. आणि त्या तापलेल्या उन्हामध्ये पायाला चटके बसतायत, पण याला ते काही जाणवत नाहीये. आज माझ्या घरी माझे सद्गुरू जेवायला येणार आहेत, बस, याच्या पलीकडे आनंद नाही. आणि हा आला, दाराच्या बाहेर उभं राहून म्हणतोय, देवा देवा चला ना जेवायला, मी आलोय आमंत्रण करायला, बोलवायला आलोय तुम्हाला, चला न्यायला आलोय. आवाज नाही आतून काही. पुन्हा हाक मारली, देवा येताय ना, सकाळी मी आमंत्रणाला आलो होतो, आता न्यायला आलोय, येताय ना. आणि गिरिजाबाई बाहेर आल्या. गिरिजाबाई म्हणाल्या, अरे महादू, का उन्हात एवढे उभा आहेस? नाथांना न्यायला आलोय, आज सकाळी येऊन आमंत्रण करून गेलो, नाथ माझ्या घरी भोज. अरे असं झालं का? म्हणजे अरे आत्ताच सावकार येऊन त्यांना घेऊन गेले ना त्यांच्या घरी. सावकार आले होते आमंत्रण करायला, वाड्यात येऊन आमंत्रण करून गेले आणि आत्ताच हे गेले. हे ऐकलं आणि त्या उन्हाचा आता तडाखा बसला, भोवळ येऊन खाली पडला हो, गडबड लोळायला लागला, डोळ्यात नासवांच्या धारा लागल्यात. गडबडतही लोळे धेडतो त्याच ठाई, हृदय पिटी कराने हे म्हणे नाथ माय. नाथ नाथ, तुम्हाला यायचं नव्हतं तर मला आमिष तरी का दाखवलं? सकाळीच सांगायचं मी येणार नाही म्हणून. का आशा लावलीत या गरीबाला? आता माझे नाथ माझ्याकडे जेवायला येणार नाहीत, माझे सद्गुरू माझ्याकडे जेवायला येणार नाहीत, त्या केलेल्या पुरणपोळीचं काय करू नाथा, काय करू? आणि निघाला, पाय ओढत ओढत घराकडे निघाला. चंडाळ चौकडी होती हो, गंमत पाहायला बसलेली. आले, विचारतायत, काय झालं महाद्या? नाथ येणार नाहीत माझ्याकडे. वेडा रे वेडा. अरे नाथ कसे तुझ्याकडे जेवायला येतील? तू पायी चालत नेणार त्यांना. आत्ता पालखीतनं मिरवत नेलं सावकारांनी, पुढे ढोल ताशे वाजंत्री असं मिरवत नेलं. तू असा नेणार होतास का रे त्यांना? आणि आज सावकाराकडे पंचपक्वान्न केलीत बरं जेवायला, ती सोडून नाथ काय तुझ्याकडे शिळ्या भाकरीचे तुकडे खायला येणार आहेत का? हा मनात म्हणतो, का हो, माझ्या सद्गुरूंना मी शिळे तुकडे कसे देईन? मी पण पुरणाची पोळी केलीये. पण समाजापुढे हे काही तो बोलू शकला नाही, सगळं मनातच राहिलं. पाय ओढत 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 कसा तरी घरी आणला, धाडकन खाली जमिनीवर पडला. पत्नीला कळेना काय झालं. अहो उठा ना, काय झालं तुम्हाला? तो सांगतोय, येऊन या स्वसदनी आपुल्या वधूला, बोले समूळ सखये आजी घात झाला, नाही कृपा मजवरी मम सद्गुरुची, आता नास धर
माझे सद्गुरू जर माझ्याकडे जेवायला येणार नसतील, हा देह जगला काय आणि मेला काय? कुणाला काय वाटणार आहे? सगळे लोक मला हसतात, मला टिंगल करतात, माझी छळतात मला, पण मी सद्गुरू त्यांना मानलंय आणि ते नाही येत. आता राहत नाही मी, तू बाहेर जाऊन बस. पत्नीला बाहेर जाऊन बसायला सांगितलं आणि याने मनाशी ठाम निश्चय केला, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तुटे, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही त्याजावा. हे ऐकलं होतं नाथांच्याच मुखातनं, तसं करायचं ठरवलं आणि काय केलं हो त्याने? सदना फुले पेटवून तो खरोखर झोपडीला, पुढाची झोपडी ती आग लावली आणि जमिनीवर अंग लोटून दिलं, पण त्या पांडुरंगाला तिथे विटेवर उभं राहावे ना. तो पाहिला शुद्ध भाव त्याचा आपल्या सद्गुरूंच्या प्रती. आणि भगवंतानी काय केलं? भगवंतानीच नाथांचं रूप घेतलं आणि दरवाजा समोर आलाय आणि बाहेरून म्हणतोय, पाहुणे तयाचा भाव, पाहुणे तयाचा भाव करीत लाघव, घेत अवतार, घेत अवतार, भक्तीचे द्यावया फळ होत साकार. जेवायला बोलवलंस आणि ही रे कसली पद्धत? दरवाजा बंद करून घेतलेस, उघड उघड दार. हा भानावर आला, अरे माझ्या हाताने मी झोपडी पेटवली होती, झोपडी तर पेटलीच नाहीये. आणि आवाज ऐकला, माझे सद्गुरू आलेत. उठला ताडकन, दार उघडलं आणि ते रूप पाहिलं हो. समचरण सरोजम असं ते रूप. नाथांकडे किती वेळ पाहतोय. नाथ म्हणाले, अरे जेवायला ना बोलवलंस, आत तरी घेशील की नाही, का इथंच उभं करणार आहेस? यावं यावं यावं, या या. ते जे गोंडपाट होतं त्याच्यावर बसायला सांगितलं. अगं ये ना, पटकन वाढ, उशीर झालाय. नाथ आले बरं जेवायला आणि नाथांचे पाय धुतले हो, आपल्या अंगच्या वस्त्रावरनं पुसले. ते पाणी आपल्या हातात घेतलंय, तीर्थासारखं प्यायलंय.
नाथांना म्हणाले, हा हार मी तरवडाच्या फुलांचा गुंफलाय, तो घ्या. धोतर दिलं नाथांना, मांजरपाटाचं आणलेलं. मला एवढंच शक्य आहे, नेसाल ना? अहो, भाव महत्वाचा असतो हो. तोच ते जे इतकं भरजरी वस्त्र होतं ते सोडलं, तो पितांबर सोडला आणि जे महादोनी दिलेलं मांजरपाटाचं धोतर होतं ते घातलं. ती जी शाल होती अंगावरची भरजरी ती काढून ठेवली आणि त्यांनी दिलेलं मांजरपाटाचं उपरणं अंगावर घेतलं. वाह, छान आहे रे, हे बरं वाटतंय. अंगातले सगळे दागिने काढले आणि महादूला म्हणतात, महादू, आता तू मला वस्त्र दिलीस, आता मी काढलेली वस्त्र तू नेसून घे. अहो, तो भारलाच गेला होता, त्याला काय चाललंय काय नाही काही कळतच नव्हतं. म्हणल्याप्रमाणे त्यांनी तो पितांबर नेसलाय, ती शाल अंगावर घेतली, ते दागिने अंगावर घातले आणि आता वाढले. जेवण झालं, तृप्त झाले. तरी नाथांच्या वेशातले पांडुरंग म्हणतायत, तुम्ही दोघं जेवा. नाही नाही म्हणाले, आधी तुमचं होऊ द्या, आम्ही जेव. कारण माहिती 3च पोळ्या झाल्या आहेत, कसं बसायचं एकदम. आम्ही नंतर बसू, हा दोघं, तुमचं होऊ द्या. आणि नाथांनी म्हणजे भगवंतांनी तृप्ततेचा ढेकर दिला. हा म्हणाला, चला घरापर्यंत सोडवायला येतो तुम्हाला. आणि हा याच्या अंगावर भरजरी वस्त्र, नाथ म्हणून आलेल्या भगवंतांच्या अंगावर मांजरपाटाचं धोतर. चाललेत हे सगळे गल्लीतले बघायला लागले तमाशा, आले त्यांच्या मागे. ही मिरवणूक चाललीये आणि त्या तिठ्यावर जेव्हा आले तो समोरून सावकाराकडून नाथ पालखीतनं येत आहे. यांनी चिमटा काढून पाहिला, मी हे स्वप्न पाहतोय का काय? आता माझ्या घरी नाथ पुरणपोळी जेवले आणि तिथून कुठून येत आहेत. आता शेजारी असलेल्या नाथांनाच विचारावं म्हणून वळला, कुठे नाथ? भांबावलेल्या त्याचा चेहरा पाहिला आणि नाथ खाली उतरले पालखीतनं. महाद्या, अरे काय झालं? अहो म्हणाले, माझ्याकडे आता तुम्ही जेवलात ना, ही बघा तुमची वस्त्र अंगावर आहेत आणि मांजरपाटाचं धोतर दिलं मी, ते नेसलत की तुम्ही? हे काय? कळलं नाथांना काय झालं आणि कडकडून मिठी मारली हो नाथांनी. आणि नाथ म्हणतायत, ज्यासाठी उपदेश तू ममारे वत्सासे घेतला, तो तू विठ्ठल नेऊने निजगृहे जेवावया घातला. झाला जन्म तुझा जगी सफलया, तू वंद्या महाप्रती ऐसे बोलून एकनाथ हृदये धेडास आलिंगिती. याला म्हटलंय, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला. ही कृपा त्या महादूवर का झाली हो? कारण सद्गुरूंबद्दलचा जो भाव अंतःकरणात आहे त्यामुळे ही कृपा झाली. अशीच कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर आपापल्या सद्गुरूंनी करावी, यासाठी त्या सद्गुरूंना शरण जाऊया. आणि हेच आपल्याला मूळ पदामध्ये तुकाराम महाराज सांगतात,
झाले कीर्तन शेवट गोड करा मने धरा श्री जानकीच्या वरा कीर्तन रंगी वाजवा करटाळे नाम घोषे पातका होय होणे कीर्तन कल्याण साम्राज्य सुख राशी कीर्तन कल्याण साम्राज्य सुख राशी अवघे होता काळा राघव अवघे होता काळा राघव लवतो ती मित्रा